नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज आपण इथं कोबीचा कांदा घेतला आहे. अगदी चांगला कडक असा कोबीचा कांदा आहे. आपल्याला जी खराब पानं दिसतात तीसुद्धा काढून घ्यायच्यात बरं का. अगदी मस्त असा कोबीचा कांदा घेतलेला आहे मैत्रिणो. त्याला लागणारं साहित्य हे बघा, कोथिंबीर घेतली, अगदी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी. आणि त्याशिवाय गावरान कोथिंबीर आहे बरं का मैत्रिणो, खूप छान वास येतो. इथं मुगाची डाळसुद्धा मी घेतलेली आहे. आपण डाळी कोणत्याही प्रकारच्या घालू शकतो. एक टॅमॅटो बी घेतला आहे, 7-8 मिरच्या घेतल्यात, लसूण ठेचून घेतला आहे पहा. चला मग आता आपण हा कोबीचा कांदा चिरून घेऊया. आपण काय एवढा करणार नाही आहे बघा. आता याची वरची पानं मी काढून टाकते. एखादं काळं पडलेलं पान वगैरे काढून टाकायचं. अगदी आपल्याला एकदम असं क्लीन त्याला करायचं आहे. हे बघा, हे वरचं पान थोडंसं काळं होतं, ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. मग आता हा कोबीचा कांदा इथं थोडंसं राहिलेलं आहे, हे मी अशा पद्धतीने सुरीने काढून घेणार आहे बरं का. कारण की कांदा घासल्यामुळं तो काळा पडलेला आहे, बाकी काही नाही. आता इथं कांदा कापून घेते बघा. आपल्याला किती भाजी करायची तेवढाच कापून घ्यायचं आहे, जास्तही कापून उपयोग नाही आहे. सुरी झाली बारीक, कांदा झाला आहे, खूप कडक कांदा आहे तो, चिरायला बी खूप कठीण पडतो, एवढा कडक आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, पण त्याला तसंच आपल्याला गोल गोल करून कापून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणो. कांद्यामधला कमीत कमी फक्त मी चोखंडच भाग घेणार आहे, जास्त घेणार नाही आहे. अगदी चोखंड कांद्याचीच भरपूर अशी भाजी होती. हे बघा, आता इथं कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही उभा चिरा किंवा छोटा चिरा, पण मी याला उभा चिरून मग छोटा चिरणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चिरते मैत्रिणो. आणि ही भाजी अगदी टिफिनसाठी अगदी सगळ्यांना उपयोगी पडेल अशी ही टिफिनसाठी भाजी पहा. अगदी छान पद्धतीने मी कांदा हा कट करून घेतला आहे, पाहू शकता मैत्रिणो. चाळणीमध्ये अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता इथं कढईत मी तेल ओतते पहा. तेल तुमच्या आवडीने टाका मैत्रिणीनं. तेल अगदी छान पद्धतीने तापलं की आपल्याला टाकून द्यायची जिरी. हे बघा, म्हणजे तेल अगदी मापात तापलं आहे, त्याच्यामुळं लगेच जिरी टाकली म्हणजे जास्तही तापलं तर जिरी आपली जळून जाईल. त्याच्यामुळं कधीही मापात टाकलं की मग जिरी टाकायची. कढीपत्ता, लसूण हे दोन्ही टाकले छान पद्धतीने. लसूण ठेचून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही, ह्या दोन्ही गोष्टी अगदी छान मस्त पद्धतीने अगदी परतून घ्यायच्यात आपल्याला, की त्याचा कच्चापणा अगदीच दूर झाला पाहिजे ह्या कोबीच्या मिरच्याचा आणि लसणाचा. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला टॅमॅटो. एक टॅमॅटो घेतलं होतं, तुम्ही तर पाहिलंच आहे, ते संपूर्ण चिरून घेतले पहा. आणि तुम्हाला जर जास्त टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि खरंच टॅमॅटोने अगदीच अप्रतिम चव येते मैत्रिणो. त्याच्यानंतर मी टाकणार आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतली होती, पाहू शकता, तीसुद्धा टाकून दिली. आपण तीसुद्धा परतणार आहे पहा. अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद. हे बघा मैत्रिणो, अशा पद्धतीने जर तुम्ही कोबी केला ना, खरंच खूपच छान होतं, चवेला बी खायला भारी लागतो. म्हणजे काय होतं, आपली डाळ आपण जी नंतर टाकतो ती नंतर न टाकता तेलात परतून घेतली तर अगदीच अप्रतिम लागते. त्याच्यानंतर मस्तपैकी ही गावरान कोथिंबीर ही सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा कोबीचा कांदा. हे बघा, अगदी भरपूर सारा हा कांदा होणार आहे. आणि कांदासुद्धा चांगलाच निबार होता, म्हणजे कांदा खूप चांगला होता हा कोबीचा. आता ही भाजी आपण पूर्णपणे हलवून घ्यायची बरं का मैत्रिणो. पण आपल्याला टाकून घ्यायचं आधी मीठ. त्याच्या आधी म्हणजे मीठ टाकलं की आपल्या भाजीला संपूर्ण आपण हलवता हलवता सगळीकडून मीठ लागतं पहा. अशा पद्धतीने मी ही भाजी पूर्ण मिक्स करून घेते पहा मैत्रिणो. आणि खरं सांगू का, ही कोबीची भाजी चपातीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खरंच खूप छान लागते. चवही तिची अप्रतिम लागते. पुन्हा मी कोथिंबीर टाकली, पाहू शकता काही. आणि कोथिंबीर खरंच जेवढी टाकसान ना तेवढी भारी वाटते.
आणि शक्यतो कोथिंबीरशिवाय कोणतीच भाजी आपली होऊ शकत नाही आहे. पहा रंग बी काय छान आला आहे मैत्रिणीनो, अगदी मस्त. आणि रंग अगदी कलरफुल अशी भाजी दिसते पहा. आता तिला संपूर्ण खालवर करून घ्यायची पहा. आणि आपल्याला मग त्याच्यावर आहे ना 1 किंवा 1.5 चमचा असा शेंगदाण्याचा बारीक कुट्टा घालायचा आहे. हो का, मी 1.5 चमचा टाकलेला आहे, जास्त नाही. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता मी काय हलवणार नाही, तसंच झाकण ठेवणार आहे. बघा 2 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी मैत्रिणीनं पुन्हा पाहायचं आहे. कोबीचा कांदा अगदी छानच वाफळलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि भाजी कशी आहे कोबीची, ही जास्त कधी शिजवायची नाही. जास्त शिजवल्यावर तिची अगदीच चव जाते मैत्रिणीनो. त्याच्यामुळे तिला कशी मापातच हे करायची. हो का, अगदी छानच झालेली आहे भाजी. एकदा संपूर्ण भाजी आपण मिक्स करूया आणि पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवूया बरं का. कारण की आपल्याला बघायला लागती भाजी झाली का नाही, कशी झाली. त्याच्यामुळं तुम्हालाही मी दाखवते सारखी. हे बघा आता भाजी आपली एकदम झालेली आहे बरं का. मैत्रिणीनो, आजची ही कोबीची भाजी कशी वाटली नक्कीच मला सांगा. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी. आणि ही आजची रेसिपी कशी झाली तेवढं सांगा. पहा काय सुंदर दिसतोय कोबीचा कांदा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.